प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंनी आज सकाळी अचानक शरद पवारांची पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी भेट घेतली आहे। बच्चू कडू हे शरद पवारांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। विधानसभेपूर्वी महायुतीत खिंडार पडणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। याचं कारण शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडूंनी मोठं विधान केलंय। शेतकरी शेतमजुरांसाठी मी काहीही निर्णय घेऊ शकतो असं बच्चू कडू म्हणाले। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंचीही बच्चू कडू आणि शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया आलेली आहे। शेतकरी दिव्यांग यांच्यासाठी चांगलं काम बच्चू कडू करत आहेत। महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी एकत्र काम करावं असं सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत। कशा पद्धतीनं कसं आहे राजकारणामध्ये ह्या गोष्टी ह्या प्रश्नाला कशा पद्धतीनं चर्चेत आणता येईल। आखरी प्रश्न मी चर्चेत येण्याची गरज नाही, आमचे मुद्दे चर्चेला येणं महत्त्वाचं नाही। 1 सप्टेंबरपर्यंत आम्ही काही करणार नाही, वेळ देणार आहे सरकारला। त्या संदर्भात मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे, पवारसाहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ। मुद्द्यासाठी काही करू, शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी काही करू, काही करू, काही करू। शरद पवार आश्वासक वाटतात। वेळ पडली तर तुम्ही महाविकास आघाडी सुद्धा सोबत जाताल? नाही, ते मी 1 सप्टेंबर नंतर सांग। मी सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। आणि बच्चू भाऊ हे महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचे नेते, ज्यांनी अपंग असतील, दिव्यांग असतील, यांच्यासाठी खूप मोठं आणि चांगलं काम अशा समाजासाठी केलं जेव्हा त्या समाजाकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं। म्हणजे या सगळ्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलेलं आहे आणि हे जनरेशन्स विसरणार नाही।